कोरेगावचा ब्रिटिशकालीन पूल धोक्याच्या उंबरठ्यावर, दुर्घटनेची वाट पाहतायत का यंत्रणा? तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वसना आणि वांगणा नदीच्या संगमावर उभारलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुलाच्या दगडी बांधकामाला तडे जाऊ लागले असून काही ठिकाणी दगड निखळले आहेत. पुलाच्या कडेला अवघे 1 ते 1.5 फूट अंतर शिल्लक राहिल्याने रात्रीच्या वेळी गंभीर अपघात होण्याचा धोका वाढला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांनी ठेकेदार कंपनीमार्फत वर्षानुवर्ष पुलावर काँक्रीट व डांबराचे थर चढवत नेल्यामुळे मूळ दगडी रचनेवर अतिरिक्त भार निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाची वहनक्षमता कमी होत असून दगडी कमानींवर ताण वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष किशोर नानासाहेब बर्गे यांनी पुलाच्या सद्यस्थितीबाबत गंभीर इशारा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा कोरेगाव सातारा वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याबरोबरच खटाव आणि मान तालुक्यांचा साताऱ्याशी संपर्क तुटण्याची भीती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुलाच्या दुरावस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. पावसाळ्यात पुलावर मोठे खड्डे पडतात, रस्त्याची अवस्था बिकट होते आणि वाहतुकीस मोठा धोका निर्माण होतो. काही महिन्यांपूर्वी याच पुलावर एसटी बस आणि बुलेट दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. तरीही संबंधित यंत्रणांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. या पुलालगत मध्य रेल्वेचे 2 पूल आहेत, त्यापैकी एक पूल सुमारे 75 वर्षांपूर्वीचा आहे. रेल्वे प्रशासनाने आपल्या पुलांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात भराव टाकून मजबूतीकरण केले आहे. त्यामुळे रस्ते पुलाच्या संरचनेवर अतिरिक्त दाब निर्माण होत असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आणि स्थानिक नेत्यांनी पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट, मोबाईल ब्रिज इन्स्पेक्शन युनिटमार्फत तांत्रिक तपासणी, ड्रेनेज स्पाउट्सची स्वच्छता, पुलावरील झाडे झुडपे हटवणे, वजन मर्यादा लागू करणे आणि अवजड वाहनांना तात्काळ बंदी घालणे या मागण्या केल्या आहेत. पुलामध्ये पाण्याची गळती, संरचनात्मक तडे, दगडी कमानीची झीज, खराब झालेला डांबरी पृष्ठभाग आणि निचरा व्यवस्थेची दुरावस्था असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. नवीन समांतर पूल उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली असून तोपर्यंत आवश्यक दुरुस्ती करून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवावी, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा प्रशासनाने आत्ताच जागे होण्याची गरज आहे. कोरेगावच्या प्रवेशद्वारावरील हा ऐतिहासिक पूल सध्या धोक्याच्या उंबरठ्यावर उभा असून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अशी तीव्र मागणी परिसरातून होत आहे.
ऑर्डर माणूस गाडीनं असता आगात कधी जागा पडला नाही, 20च्या स्पीडला पडतो म्हणजे काय करायचं. वेळ काढा. काय लक्ष दिलं नदीचं पाणी जात नव्हतं अजिबात एवढा ढोस. किशोर नानासो बर्गे माजी उपनगराध्यक्ष. गेले अनेक वर्षे आम्ही राजकारणामध्ये आहे आणि या रस्त्यामधून आमचे आजोबा असतील, आमचे वडील असतील किंवा या भागातून येणारे पाक सोलापूरपासूनची जी वाहतूक आहे ती या पुलावरून गेले अनेक वर्षे इंग्रजांच्या काळापासून चालू आहे. परंतु प्रशासन या पुलाकडे अजिबातही लक्ष घालत नाही, पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आज त्या पुलाचे आम्ही सहज जाताना मी बघितलं तर त्याचे साईडचे जे दगड आहेत उंच, की ते दगड पूर्णपणे सुटायला लागलेले आहेत. त्यातले काही दगड पूर्ण ढिल्ले झालेले आहेत की जेणेकरून तो पूल आता रस्त्याच्या लेवलला येईल, ते जर कठडे तुटले तर आणि त्याच्यातून फार मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनानं पलीकडच्या बाजूला जो नवीन पुलाचा जो प्रस्ताव आहे तो सुद्धा अजून तसाच प्रलंबित आहे. तर तो प्रस्ताव जो केलेला आहे त्या प्रस्तावाप्रमाणे या पुलाचं नवीन पुलाचं काम झालं पाहिजे. समजा त्या कामाला जर दिरंगाई होत असेल तर आता जो जुना पूल आहे त्याच्याकडं शासनानं, प्रशासकीय जे कोण असतील संबंधित अधिकारी, त्यांनी या पुलाकडे दुर्लक्ष न करता कोणतीही जीवितहानी न होता किंवा व्हायच्या अगोदर त्यांनी त्या पुलाची पूर्णपणे दुरुस्ती करावी. ती दुरुस्ती जर त्यांनी नाही केली तर आम्हाला या भागातून जाणारे जे प्रवासी आहेत, डेली जाणारे किंवा इतर, त्या सर्व प्रवाशांना घेऊन आम्हाला जनआंदोलन या ठिकाणी छेडण्याची वेळ प्रशासनानं आणू नये. आणि तुम्ही जर आता बघितलं तर या पुलावरून प्रचंड वाहतूक हे रात्रंदिवस चालू असते, तरीसुद्धा प्रशासन या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे. का करत आहे प्रशासनालाच माहीत. परंतु त्यांनी निश्चित या जाता येता कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी याची दुरुस्ती करावी अशी मी त्यांना माझ्या या सप्ततारा न्यूजच्या माध्यमातून त्यांना मी हे कळवतो. याची त्यांनी दखल घ्यावी. तसेच हा पूल गेले शेकडो वर्ष पूर्वीचा आहे आणि याच्यातून अनेक ॲक्सिडेंट आणि अनेक जणांचे प्राण या ठिकाणी गमावे लागलेले आहेत आणि ते प्राण गमावल्यानंतर त्यांचं कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले. अशी शेकडो कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झाले, तरीसुद्धा अजून या शासनाला जाग आले नाही. तर या शासनाने अजून किती जणांचे प्राण गेल्यानंतर या शासनाला याची जाग येणार आहे. प्राधिकरणाने त्या कुटुंबावरती जे आघात झाले, ज्यांचे ॲक्सिडेंट झाले, काय अपंग झाले, यांना कोणत्याही प्रकारची 1 रुपया ही मदत केलेली नाही. तर त्यांनी या ठिकाणी मदत तर राहिली, मदत नाही करू द्या, परंतु या पुलाचं जे काम आहे, राष्ट्रीय मार्गचा हा पूल आहे, तरीसुद्धा या पुलाचं अलीकडलं जे काम आहे ते त्यांनी दुरुस्त करावं. नवीन तर होणार नाही. आता तुम्ही केलेले जे पूल आहेत ते थोड्याच दिवसामध्ये, थोड्या कालावधीमध्ये पडतात, परंतु हा शेकडो वर्षाचा पूल आज बी अबाधित आहे. त्याची थोडीशी जर डागडुजी केली तर निश्चित स्वरूपामध्ये होणारी जीवितहानी ही कमी होईल किंवा होणार नाही. तर यासाठी शासनाने याची पूर्णपणे जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी जर जबाबदारी नाही घेतली तर या पुढील काळामध्ये जर कोणाचा या रस्त्यामध्ये जर जीव गेला, जीव गमावा लागला, तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहून याला शासनाला आम्ही जबाबदार धरू आणि शासनाने त्यांना मदत, कोणत्याही प्रकारची मदत द्यावी अशी मी या ठिकाणी ग्वाही या सप्तताराच्या माध्यमातून देतो. तसेच या रस्त्याचं गेले 20 वर्ष राष्ट्रीय महामार्ग आहे, याचं 20 वर्षापासून काम चालू आहे आणि हे काम चालू असताना अनेक या ठिकाणी अपघात झाले, अनेक जण अपंग झाले, अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्या उद्ध्वस्त झालेले, अपंग झालेल्या लोकांना यांनी कोणत्याही प्रकारची प्राधिकरणानं मदत केली नाही. तर यांना हे रस्त्याचं अपूर्ण असणारं काम कधी पूर्ण होणार आहे ते प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्याने सांगावं व ज्यांचे
संसार उद्ध्वस्त झालेत, अपंग झालेत, यांना मदत केली नाही तर ते मदत करणार आहे का नाही आणि ती कधी करणार आहे हे आम्हाला तुम्ही कळवावं.